इथं बघितलं, मी असेल, खासदार साहेब लंके भाऊ असतील, आम्ही दोघं इथं आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या समोर आणि त्यांच्या कार्यासमोर आम्ही नतमस्तक झालो. पण एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी आम्हाला खटकली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इथं जी काही म्युझिक सिस्टम लावलेली आहे तिथं 2 वेगळ्या वेगळ्या आमदारांची गाणं लावली गेली आणि काही कार्यकर्त्यांच्या खांद्यावर काही आमदार नाचत होते. एकतर एवढं पवित्र ठिकाण, या पवित्र ठिकाणाच्या इथं आल्यानंतर एकच जल्लोष पाहिजे, तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. पण त्याच्या व्यतिरिक्त इथं राजकीय गाणी लावली गेली, हे बघून अतिशय नागरिक म्हणून मला मनापासून वाईट वाटलं. हे बघा, आमच्या घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या होत्या, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या होत्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यासमोर आम्ही सर्व नतमस्तक होत होतो आणि मोठ्या प्रमाणे तिथं आलो होतो. आता तुम्ही गाणी ऐका, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इथं खरं तर त्यांची गाणी लावणं, अहिल्यादेवींची, हे जास्त महत्वाचं आहे. पण ही राजकीय गाणी लावणं हे कितपत योग्य आहे? कारण का शेवटी हे सर्व महामानव हे सगळ्या समाजाचे, सगळ्यांचे आहे. पण इथं आल्यानंतर या भूमीत तुम्ही राजकीय गाणी जर एवढ्या महान व्यक्तीसमोर नाही तर जयंती निमित्त लावत असाल, म्हणजे कुठेतरी तुम्ही महामानवांचं राजकारण करताय, हे मात्र त्या ठिकाणी कुठेतरी खरं आपल्याला म्हणावं लागेल. आणि बघा, आम्ही प्रामाणिकपणे येत असतो, सर्व नागरिक इथे येत असतात. पण काही लोक मुद्दामून राजकीय गाणी लाव, कुठं डान्स गाणं कर, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर एवढ्या महान व्यक्ती समोर, ते सुद्धा जयंती निमित्त, त्या कधीही पटत नाहीत. पण दोन्ही जे सत्ताधारी आमदार आहेत आजचे, त्यांच्या राजकीय गाणी इथं लावणं, कार्यकर्ते इथे येऊन जल्लोष करणं, म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कर्तृत्व, त्याच्या बाबतीतला जल्लोष इथं व्हायला पाहिजे. पण इथं राजकीय जल्लोष होतो, म्हणजे कुठं ना कुठंतरी महामानवांचं पण राजकारण केलं जातं. जयंती निमित्त इथे येऊन नतमस्तक होण्याऐवजी त्या गोष्टीचं सुद्धा राजकारण केलं जातं, असंच आपल्याला म्हणावं लागेल. आता या वर्षी तर 3 दिवसाचा जयंतीचा कार्यक्रम आहे. पूर्वी एकच दिवस व्हायचं. आता गेल्या वर्षी आम्ही रात्री अभिवादनाचा कार्यक्रम चालू केला. आता दर 30 तारखेच्या रात्री हजारोच्या संख्येनं लोक यायला लागलेले आहेत. विद्युत रोषणाईचा कार्यक्रम परवा दिवसा 3 दिवस. आता सलग पुढच्या जयंतीपासून हा प्रोग्राम आणखी कसा वाढवता येईल अशा पद्धतीचं नियोजन हे उत्सव समितीला सोबत घेऊन सगळेजण करणार आहेत, प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये. त्यामुळं दिवसेंदिवस चौंडीचं महत्त्व वाढतं आहे, लोकांच्यापर्यंत जातं आहे, चौंडीचं रुपडं बदलण्याचा प्रयत्न होतो आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शिंदे सरांनी एक चांगला आराखडा चौंडीच्या विकासाचा केलेला आहे आणि त्यामुळं चौंडीचं महात्म्य दूरपर्यंत आता लोकांना माहीत व्हायला लागलं आहे आणि लोकांचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं येणं जाणं पण चौंडीला वाढायला लागलं. आता मुळात सांगा, आता ह्या विषयावरती मला बोलायचं नव्हतं, परंतु रात्री ते आले, त्यांनी अभिवादन केलं, ठीक आहे, गेले घोषणा देऊन, कोण काही बोललं नाही ना. परत तुम्ही तिथं येऊन परत तिथं धिंगाणा घोषणा करायच्या, कोण गप बसेल? कोण गप बसणार नाहीत लोक. ते दादागिरी तुम्ही घरी करायची, इथं कोण खपून घेणार नाही आणि आम्ही तर मुळीच नाही. तो नाही तो नाराजी व्यक्त करायला. तिथं काय उद्योग 2 वेळा तिथं धिंगाणा करायची काय गरज होती? तिथून बाहेर आल्याच्या नंतर अर्धा तास रोडवरती थांबायची काय गरज होती? पोलीस विनंत्या करत होती, तुम्ही इथून जावा. तुम्ही उगाच पोरांना इथं दारू पिऊन आलेली पोरं सगळी धिंगाणा करत होती. ते आता हा विषय बोलण्यासारखा नाही, परंतु बोलू ना. रोहित पवारांना मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही. चौंडी हे तीर्थस्थान आहे, ते राजकारणाचं ठिकाण नाही. आला दर्शन प्रत्येकाने घ्यायचा अधिकार आहे, परंतु घोषणा देणं सातत्यानं 2-3दा तिथं परत येऊन काहीतरी वेगळे विषय करणं हे योग्य नाही. मग त्याला सांगा ना, जाऊन त्याला सांगा ना, हे काही पवित्र ठिकाण आहे. आता तुम्ही होता ना तिथं, बरेच पत्रकार मित्र तिथं होते ना. पहिल्यांदा अभिवादन झालं, राज्यपाल महोदय बसलेत, सभापती महोदय बसले, ड्रोन शो सुरू आहे. ड्रोन शो कधीपर्यंत होता? 12:05 होता. 12ला 10 मिनटं कमी असतानाच तुम्ही तिथं फटाके चालू केलेत. अभिवादन कधी करतोय आपण? करेक्ट 12 वाजता. तुम्ही फटाके चालू किती करताय? 12ला 10 मिनटं कमी असताना. म्हणजे ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय होतो? तुम्हाला स्टंटबाजी करायची आहे. दुसरे कोण खपून घेतील, मी खपून घेत नसतोय असले विषय. कोणाला काय वाटेल ह्याच्याशी मला देणं घेणं नाही. परत तुम्ही आमच्यावर घोषणा देता तिथं समोरासमोर. काय घोषणा द्यायची गरज आहे? आम्ही काय घाबरणार आहे काय? आम्ही ठोस देणारे लोक आहोत. तो आमची मागणी मूळ ही आहे की ओबीसीच्या आरक्षणावरती गदा येता कामा नये. नंबर 1, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला की ओबीसीच्या आरक्षणावरती गदा येणार नाही आणि त्यामुळं रितसर असं कुठलंच आमच्यावरती गदा आली नाही. परंतु बोगस दाखले काढण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत, मागं म लिहायचं किंवा पुढं म लिहायचं, मागं कू लिहायचं किंवा पुढं लिहायचं, हे असं चांगलं नाही. ज्यांनी बोगस दाखले काढलेले आहेत यांच्यावरती आजही आमचा आक्षेप आहे.
आणि त्यांच्यावरती SIT स्थापन करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत. तुम्ही ओबीसीच्या आरक्षणावरती गदा आणता. ओबीसीच्या इतक्या मोठ्या समूहान असणाऱ्या लोकांच्यावरती गदा जर येत असेल, हे बोगसगिरी करून, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आपलं मत नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, व्हॉट्सअपला पाठवा. आपलं मत नक्की कळवा.